भाजपचं अधिवेशन पुण्यामध्ये होतंय आणि आपल्यासोबत मंत्री सुधीर मुनगंटीवार भाऊ काय सांगाल? आज गुरुपौर्णिमा आहे आणि अधिवेशन देखील महाअधिवेशन. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी माननीय अमित भाई भारतीय जनता पार्टीच्या हजारो कार्यकर्त्यांना आज एक वैचारिक ऊर्जा देणार आहे. खरं तर निवडणुका जिंकणं हे भारतीय जनता पार्टीचं मर्यादित काम नाही. हा राजकारणाचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण निवडणुकीपेक्षा सामान्य गोरगरीब जातपात धर्म न पाहता या राज्यातील प्रत्येक शिवभक्ताचं मन जिंकणं ह्या वैचारिक या ऊर्जेचं महत्त्वाचं केंद्र असणार आहे. एकदा आमचा कार्यकर्ता वैचारिक ऊर्जा घेऊन जनाजनापर्यंत पोहोचेल तेव्हा मी विश्वासाने सांगतो जनता आम्हाला आपला आशीर्वाद देईल. ही जनता जनार्दन आहे. अमित शहा स्वतःच मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभा निवडणुका आहेत. नेमका आज रोडमॅप काय असेल विधानसभेसाठी? नेमके आज काय रोडमॅप विधानसभेच्या निवडणुकीपुरता मर्यादित नाही. हा रोडमॅप आमचा जो विचार आहे देशभक्तीचा, प्रणाम करो इस धरती को, नमस्ते सदा वत्सले, वंदे मातरम, हे जे काय आमचे विचार आहे, आमचा विचार देशासाठी आहे. आणि मग आजही तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कोणत्याही पक्षाचं नाव घ्या, त्या पक्षाचं नाव घेतं तर लोक काय म्हणतात, काँग्रेस कोणाची तर राहुल गांधींची. तुम्ही विचार करा, तुतारी निशाणीवाली राष्ट्रवादी कोणाची, शरद पवार साहेबाची. मशाल असणारी शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरेची. भारतीय जनता पार्टी कोणाची, तर कार्यकर्त्यांची. तर भारतीय जनता पार्टीमध्येच बहुत ज्यादा प्रेम. भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनतेची पार्टी या भावनेनी इथं हा कार्यकर्ता 18 पगड जातीचा कार्यकर्ता एकत्र येऊन काम करतो. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी काम केलं ना, असा एक सूर भाजपमध्ये आता बोलून दाखव. महायुतीत बिघाडी असल्याची चर्चा सुरू झाली. नेमकं काय? काही बिघाडी नाही. आमच्या 1 कोटी भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांपैकी एखाद्या व्यक्तीने आपलं मत व्यक्त करताना जर मत व्यक्त केलं, ते काही सर्व 1 कोटी सदस्यांचं मत असू शकत नाही. आमची दोस्ती मजबूत आहे. एकदा आम्ही मैत्री केली तर आम्ही हात सोडत नाही. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. बस. आता महाविकास आघाडीच्या विरुद्ध महायुतीची ही लढाई ही पूर्ण शक्तीने एकत्रितपणे आम्ही लढू. भाऊ, चंद्रपूरमध्ये पाऊस पडतोय. नेमक्या काय सूचना दिल्या तिथल्या? मी आता जिल्हाधिकारी महोदयांना सूचना दिल्या. जिल्हाधिकारी स्वतः जिथं 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला, 237 मिलीमीटर पाणी जमा झालं आहे, तातडीने पंचनामे केले पाहिजे. त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली पाहिजे. त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था केली पाहिजे. आवश्यक असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मी सूचना केली आहे की जिथं सरकार कमी तिथं आम्ही या भावनेने तिथं पोहोचा. सर्वजण तिथं पोहोचताय. चिचपल्ली गावामध्ये तगाव फुटगा होता, तिथेही अधिकाऱ्यांना पाठवले, इंजिनियर पाठवले. तातडीने त्याच्या दुरुस्तीचे आदेश दिले. त्यासाठी लागणारा निधी हा DPDCतून उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या. नक्कीच आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार होते. आपण जर बघितलं असाल तर पुण्यामध्ये भाजपचं अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनाला आता सगळे नेते यायला देखील सुरुवात झालेली आहे. कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह सुशांत सावने, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.